मराठी साहित्य विश्वात नामदेव लक्ष्मण ढसाळ हे नाव केवळ एक लेखक म्हणून नव्हे तर एका विद्रोही युगाचे प्रतीक म्हणून ओळखले जाते. मुंबईच्या वेश्यावस्तीतील क्रूर वास्तवातून आणि दलितांच्या वेदनेतून त्यांचे शब्द जन्माला आले आणि त्यांनी मराठी कवितेला एक नवी प्रखर दिशा दिली. ढसाळ म्हणजे केवळ कवी नव्हते, ते होते एका धगधगत्या विचारांचे, विद्रोही कवितेचे आणि सामाजिक क्रांतीचे मूर्तिमंत प्रतीक. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त टॅक्सी चालक ते पद्मश्री सन्मानित कवी आणि दलित पॅन्थरचे संस्थापक या त्यांच्या संपूर्ण जीवन प्रवासाचा आढावा घेणे महत्त्वाचे आहे. नमस्कार मंडळी, नाट्यविश्वास पुणेच्या ह्या चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. दिवंगत विद्रोही दलित साहित्यिक नामदेव ढसाळ यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन. नामदेव ढसाळ यांचा जन्म 15 फेब्रुवारी 1949 रोजी पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात कनेरज शेजारच्या पूर या लहान खेड्यात अत्यंत हालाखीच्या महार कुटुंबात झाला. त्यांचे बालपण दारिद्र्याच्या सावलीत गेले. वयाच्या अवघ्या 6व्या वर्षी ते आपल्या वडिलांसोबत मुंबई महानगरीत आले. त्यांचे बालपण मुंबईतील गोलपिठा ह्या वेश्यावस्तीतील परिसरातील झोपडपट्ट्यांमध्ये व्यतीत झाले. मुंबईच्या या अंडरबेलीमध्ये वाढल्यामुळेच या शहराचे क्रौर्य आणि रस्त्यावरील जीवनाचे वास्तव त्यांच्या साहित्याचा अविभाज्य भाग बनले. मुंबईतील संघर्षाच्या काळात जगण्यासाठी त्यांनी अनेक वर्षे टॅक्सी चालवली. या काळात त्यांनी रस्त्यावरील लोकांचे जीवन, त्यांचा संघर्ष आणि त्यांची बोलीभाषा जवळून पाहिली आणि अनुभवली. टॅक्सी चालवताना आलेले अनुभव आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतिकारी विचारांचा त्यांच्यावर असलेला मोठा प्रभाव, यातूनच त्यांच्यातील विद्रोही कवीचा जन्म झाला, ज्याची दखल जागतिक स्तरावरही घेतली गेली. ढसाळ यांनी आपल्या विद्रोहाची ज्योत केवळ कवितेपुरती मर्यादित न ठेवता तिला संघर्षाच्या संघटनेचे रूप दिले. 1972 साली त्यांनी आपला मित्र आणि सहकाऱ्यांसमवेत दलित पॅन्थर या आक्रमक संघटनेची स्थापना केली. अमेरिकेतील ब्लॅक पॅन्थर चळवळीचा प्रभाव या संघटनेवर स्पष्टपणे दिसून येत होता. भारतीय समाजात खोलवर रुजलेली जातीय उतरण नष्ट करणे आणि फुले, शाहू व आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित समाजाची पुनर्रचना करणे हा दलित पॅन्थरच्या स्थापनेमागील प्रमुख उद्देश होता. ढसाळ हे या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष होते. या संघटनेद्वारे त्यांनी दलितांच्या अनेक प्रश्नांवर उग्र आंदोलने केली आणि मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार आंदोलनातही त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते. नामदेव ढसाळ यांनी आपल्या लेखनातून मराठी कवितेला एक नवी आणि वेगळी भाषा दिली. महानगरीय जीवनावर लिहिणारे आणि बोलीभाषेचा प्रभावी वापर करणारे ते मराठीतील एक महत्त्वाचे लेखक ठरले. त्यांच्या लेखनात वेदना, विद्रोह आणि नकार हा स्थायी भाव आढळतो. त्यांचा पहिला आणि अत्यंत गाजलेला कविता संग्रह गोलपिठा हा 1973 मध्ये प्रकाशित झाला आणि त्याने मराठी साहित्य विश्वात खळबळ माजवून दिली. यानंतर मूर्ख म्हाताराने डोंगर हलवले, तुझी इयत्ता कंची हे त्यांचे महत्त्वपूर्ण काव्यसंग्रह प्रकाशित झाले. काव्यसंग्रहांव्यतिरिक्त ढसाळ यांनी गद्यलेखन आणि कादंबरी क्षेत्रातही भरीव कामगिरी केली. आपल्या उत्तुंग आणि क्रांतिकारी साहित्यासाठी नामदेव ढसाळ यांना अनेक राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. त्यांना सोव्हिएत लँड नेहरू पुरस्कार 1974 साली मिळाला. भारत सरकारने त्यांना साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी 1999 मध्ये देशातील 4था सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मश्री देऊन गौरवलं. नामदेव ढसाळ यांच्या आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांची प्रकृती बिघडत गेली. ते मायस्थेनिया ग्रॅव्हिस या दुर्धर आजाराने ग्रस्त झाले आणि नंतर त्यांना कोलेस्टेरॉल कॅन्सर या रोगाने ग्रासले. अखेरीस 15 जानेवारी 2014 रोजी मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटल येथे वयाच्या 64व्या वर्षी त्यांचे निधन झाले. 16 जानेवारी 2014 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चैत्यभूमी येथे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. तर मंडळी, आजच्या पुरतं एवढंच. आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल. आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कॉमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका. नाट्यविश्वास पुणे या आमच्या मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.